ओके, हो. एवढं सगळं दिलेलं आहे. याला आपण कन्वर्जन करून टाकू MM मध्ये. कशात? MM. तर म्हणजे 10 MM अशी दोनदा सेंटीमीटर 10 म्हणजे 100ने मल्टिप्लाय करायचं. किती ना? 100. याला जर तुम्ही 100ने मल्टिप्लाय केला तर 32 33 होऊन जाईल. करता येईल कॅल्क्युलेटरमध्ये. बरोबर. तो सेंटीमीटर स्क्वेअरचं MM च्या स्क्वेअरमध्ये रूपांतर करायला इंटू 100 करावे. चला, तो 32 33 MM चा स्क्वेअर. इकडे या. याला जर समजा तुम्ही 100ने मल्टिप्लाय करायला गेलात तर 223.5 इंटू 100 हजार आहे ना आता 3 आहे ना. हां, मग 3 म्हणजे 1000 करायचं. हो. तुम्ही जर 1000ने मल्टिप्लाय करायला गेलात हां. तो किती येईल बरं का? 223.5 इंटू 10⁻³ MM चा क्यूब. MM चा क्यूब यावरती 2235.4 नंतर पुढे काय 10⁻⁴ MM⁴. या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आहेत MM मध्ये करून टाकल्या. यसचा फॉर्म्युला काय असतो? S इज इक्वल टू ZP बाय ZP बाय ZD. बरं, ZD तर त्यांनी तुम्हाला दिला आहे. ZD इज इक्वल टू ZXX इज इक्वल टू 223.5 इंटू 10⁻³ 223.5 इंटू 10⁻³ MM⁻³ ओके का? काढणार आपण ZP काढणार A/2 Y1 बार प्लस Y2 चा बार. हे काढायचं बाळा. 32.33. हे किती दिलाय? हे घ्या. Y1 बार काढायचं बाळा. आता Y1 बार कसा काढायचा सांगा? Y1 चा बार इज इक्वल टू Y2 चा बार काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ही आकृती बघून घ्या. घेतली का? त्याच्या निम्मावर या. या आकृतीला मी काढून दाखवतो बघा. तर कधी कधी जे माणसांना बघा आहे 100, हे आहे 10.8 बघा. तू काढून ठेवलं सगळं. हे आहे किती आहे? 10.8 आहे. मधलं 5.7. 10.8 10.8 सॉरी. थिकनेस किती? 200. 5.7. हे मधलं किती बाळा? 200. या 200 मधून जर तुम्ही 200 ना ते हो. 200 मधून जर तुम्ही 10.8 इंटू 2 केलंस तर तुम्हाला किती येईल? 178.4. किती म्हटलं? 178.4. चला, झालं का? हो. मला थोडी सांगा तुम्ही किती आकृती आहे त्या रेषेच्या वरती? याचं सेंटर कुठे आहे? सेंटर किती याचा? 100. किती आहे? 100. आता मला तुम्ही सांगा बाळा, A1 किती येईल? इथे 1 नंबर आकृती ही 1 नंबरची, ही 2 नंबरची, ही 2 नंबरची. हां, A1 किती सांगा? 100 गुणिले 10.8. 100 काय आहे? अरे काय 100 गुणिले एरिया काढतो ना. किती आला? 1080 MM चा स्क्वेअर. A2 काढा दुसऱ्या आकृतीचा. A2 बरोबर किती येतो? 100 मधून 10.8 मायनस करा. 100 मायनस 10.8 किती आलं? 89.2 येईल. किती बाळा? 89.2. हे 100 आलं कसं काय पण? अरे टोटल 200 ना रे. हां, काही इथे दिलेली. हां. पण आपण त्याची हे घेतली इथं 89.2 गुणिले किती आहे? 5.7. त्याची 1400 गेली विचारायचे गप्पर बाबा. 508.44 MM चा स्क्वेअर. आता घ्या Y1 काय येईल बाळा? इथून जर सुरुवात केली तर 89.2 आहे आणि 10 पॉईंट इथपर्यंत जायचं ना इथून. इथवर आलं का? हा आहे तुमचा Y1. कसं करणार बघा? 89.2 नेमकं का दाखवा? 5.4. नेमकं दाखवा का? 10.8 डिवाइड बाय 2 94.6 आणि केस नेमकं दाखव 94.6 असं व्यवस्थित दाखवायचं. मी कुठे लिहितो तुझं बघतो बाबा. चला, आता Y2 कसं करणार? 89.2 आहे ना. हो. 89.2 त्याला डिवाइड बाय 2 करायचं. 44.6 किती आला? 44.6. नाही समजलं का? निघाला Y1 Y2 निघाला. आता काय करून घ्या? Y बार काढा. Y1 बार Y2 बार. कसं काढता? A1 Y1 A2 Y2 A1 प्लस A2 घ्या. A1 किती आहे? 1080 इंटू 94.6 प्लस A2 किती आहे? 508.44 इंटू 44.6
डिवाइड बाय 1080 प्लस 508.44 काय आला बरं का तो y1 बार इज इक्वल टू y2 बार इज इक्वल टू चला 1080 इंटू 94.6 प्लस 508.44 इंटू 44.6 बरोबर डिवाइड बाय 1080 प्लस 508.44 किती आला बाळांनो 78.56 सॉरी 59च घेऊच झालं पुढे 5 परत ओके का हो एस इज इक्वल टू झेडपी बाय झेडी तुम्हाला म्हणले प्लास्टिक सेक्शनल मॉड्युलस काढा शेप फॅक्टर काढा आणि प्लास्टिक मुवमेंट पण काढा काय काढा प्लास्टिक मुवमेंट तो आपले जे उत्तर आलेले ते हळूहळू आपले बरेच उत्तर येऊन गेलेत बरं का तो पहिले मुवमेंट का आपण झेडपी काढून घेऊ झेडपी काढला ना मी झेडपी काढायचं झेडपी काढायचं आपल्याला मग आता आपण झेडपी काढून घेऊ पहिली झेडपी काय असतो बाळांनो a/2 y1 बार प्लस y2 चा बार ठीक आहे मग मला सांगा आता a/2 किती टोटल एरिया त्यांनी दिलाय किती हा 32.33 32 बाय 2 y1 बार किती 78.59 प्लस 78.59 असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला झेडपी भेटून जाईल 32 डिवाइड बाय 2 इंटू 78.59 इंटू 2 त्याला बघा झेडपी जो येतोय 254.08 इंटू 10³ mm क्यूब 254.08 इंटू 10³ हा झाला आपला काय झेडपी हा काय झाला झेडपी आला झेडी पण आला हे आलं ना आता शेप फॅक्टर काढा शेप फॅक्टर इज इक्वल टू झेडपी बाय झेडी झेडपी किती आहे 254.08 इंटू 10³ झेडी किती आहे 223.5 इंटू 10³ मग यस किती येऊन जाईल बाळांनो बघा ना तुम्ही लक्षात घ्यायचं आय सेक्शनचा कधी बी शेप हे एकापेक्षा जास्त राहतो काही बी काढायचं आणि 1.12 लिहून यायचं किती 1.12 पक्का लक्षात ठेव चला शेवटला हां 254.08 डिवाइड बाय 223.5 जवळपास असेल असं मला वाटतंय बघा 1.13 1.12 असं लिहून यायचं मग आता आपण किती उत्तर आणायचं 1.13 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे बघा आपलं एमपी काय असतो एमपी असतो FY इंटू झेडपी FY इंटू झेडपी FY नेहमी किती असतो 250 दिला असेल त्यांनी FY किती आहे 250 FY नेहमी 250 राहतो चला FY 250 झेडपी किती आहे झेडपी सर इथे 254.08 इंटू 10³ हा झाला तुमचा एमपी खतम टाटा बाय बाय तो काय असतो एमपी म्हणजे प्लास्टिक मुवमेंट एमपी म्हणजे प्लास्टिक मुवमेंट 250 इंटू 254.08 इंटू 10³ किती आलं हे आलं आहे 63.52 इंटू 10⁶ न्यूटन इंटू MM